10 लाखांची मदत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे, परंतु आम्हाला 10 लाखांची मदत नको, मला माझा मुलगा परत द्या, अशी प्रतिक्रिया मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये सांगताना या ठिकाणी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी गठीत केलेली आहे. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सोमनाथच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत केली जाणार आहे. दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे सोमनाथच्या शरीरावर काही जखमा होत्या असं म्हणणं आहे. त्यानंतर कुठलीही मारहाण जी आहे त्यांना झालेली नाही कोठडीमध्ये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपल्यासोबत त्यांचं कुटुंब आहे, त्यांचे भाऊ आहेत. तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे, आता काय प्रतिक्रिया आहे यावर तुमची? त्यांची आई बोलणार आहे. माझ्या मुलाला आजार होता, हृदयाचा आजार होता. त्या टायमाला तुम्हाला समजलं म्हणून मला तुम्ही का नाही बोलवलं? तुम्ही स्टेशन मध्ये, पोलीस स्टेशन मध्ये. माझ्या मुलाला तर आजार असल्याला माहिती होता. सोमनाथ म्हणायचा मुलगा 4 दिवस तुमच्यापाशी, तुमच्या ताब्यामध्ये होता. का नाही बोलवलं सरकारने? तुम्ही कायदेशीर, कायद्याचे पोलीस आहेत ना, कायद्याचे एसबी, कायद्याचे साहेब आहेत ना तुम्ही मला का कळवलं नाही? तुमच्या मुलाला आजार आहे, तुम्ही लवकरात लवकर या, तुमच्या मुलाला पहा. तुमच्या मुलाला दवाखान्यात ऍडमिट केलाय, मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलाय, परभणीमध्ये केलाय का, नांदेडमध्ये केलाय का, औरंगाबाद मध्ये केलाय? मला सांगायचं होतं ते पोलीस प्रशासन. मला का नाही बोलवले? कशासाठी नाही बोलवले? माझ्या मुलाला आजार होता. न्यायालयीन चौकशी त्यांनी गठीत केली, चौकशी करणार म्हणतात. मग कशासाठी मला सांगाय नाही त्यांनी? आजार होता ही म्हणलेत ना, आता बोलायला लागले तिथं सरकार साहेबांनी. मग ह्याच्यामुळे माझ्या मुलाला आजार कसलाही नव्हता. माझ्या मुलाला सुपारी नव्हती, चहा नव्हती, तंबाखू नव्हते, कसलं माझ्या मुलाला व्यसन बी नव्हता, आजार पण नव्हता. माझा मुलगा ना 1 नंबर कोरा होता. माझ्या मुलाला कसला आजार. सरकारनं जे काय म्हणणं आहे, मुख्यमंत्री बोलले, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे, शासनानं मला कशासाठी बोलविलं नाहीत? माझ्या मुलाला आजार होता, आजार होता. माझा मुलाचा मृत्यू होईपर्यंत त्यांचं काय नाही मला बोलवले ह्याने? कशासाठी नाही बोलवले? तुम्हाला माहित होतं आजार होतं म्हणून, तुम्ही का नाही बोलवलं मला, आईला, भावाला? कर्तव्य होती तुमची बोलवायची. मग रिपोर्ट मध्ये कसं आलाय मारहाण केलेलं? जुन्या जखमा होत्या असं म्हणणं आहे मुख्यमंत्री. जुन्या जखमा काही नव्हत्या माझ्या मुलाच्या अंगावर. काही नव्हते. फक्त लहान असताना 1 वर्षाचा असताना चुलीमध्ये पडलेला त्या टिरीला डाग होता, एवढं दुःख झालेला होता. 1 वर्षाचा असताना चुलीमध्ये पडलेला होता, तेवढा डाग होता. माझ्या मुलाला कसलंच आधार नव्हतं, कसलंच दुःख नव्हतं माझ्या मुलाला. आता भाऊ आहेत त्यांचे, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या? माननीय मुख्यमंत्री साहेबांचं हे लाईव्ह भाषण ऐकलेलं आहे. आता मला मुख्यमंत्री साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे, हा रिपोर्ट आला कसा? साहेब म्हणतायत ना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला, मग हा रिपोर्ट आला कसा? एक प्रश्न विचारायचा आहे. दुसरा प्रश्न, ज्या दिवशी आम्ही परभणीमध्ये आलो त्या दिवशी पोलिसांनी आमिष का दाखवले आम्हाला? आम्ही भिकारी होतो का? आम्ही शिक्षण घेतलं नाही? आमिष का दाखवले त्यांनी आम्हाला नोकरीचे? का भिकारी होतो आम्ही? आणि तिसरा प्रश्न असा आहे माझा की माननीय मुख्यमंत्री साहेब, ज्या वेळेस पोस्टमार्टम झाला माझ्या बंधूचा, आणि तिकडून परभणीला येत असताना पोलिसांच्या ताफ्याने माझ्या भावाची बॉडी का अडवली आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला का पळवण्यात आलं, याची चौकशी करायला सांगायचं. माझ्या भावाला कसलाही हृदयविकाराचा त्रास नव्हता, हे आम्हाला माहित. आम्ही त्याच्या रक्तातले नातेचे, आम्हाला माहित होतं ते. जर न्यायालयीन चौकशी त्यांनी ज्या दिवशी माझा भाऊ अरेस्ट झाला त्या दिवशी आम्हाला सांगायला पाहिजे होते तुमच्या शासनाने, की बाबा का नाही सांगितलं त्याने? माझा भाऊ का अनपढ होता का? त्याला नंबर पाठ नव्हते का? त्याचा मोबाईल नव्हता? आणि माझा भाऊ एक्सपायर झाल्यानंतर त्यांना नंबर कसा काय भेटला? हे प्रश्न आहे माझा त्यांना. ते मदतीचं बघूया नंतर आपण, आम्ही काय भिकारी नाही. सध्या आमदार सुरेश धस बोलतायत, आपण थेट जाऊया.